नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. खरं तर सोयाबीन आणि जैवइंधन कृषी घटक आहेत, त्याच्यापासून जैवइंधन बनवलं जातं आणि त्या जैवइंधनाच्या निमित्तानं ट्रम्प सरकार काहीतरी सोयाबीनची निर्यात करणार आहे, असा काहीतरी चर्चेला मुद्दा मध्यंतरी समोर आला आहे. आणि त्याच निमित्तानं आज आपण कृषी तज्ज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्याकडे आले आहोत. यांच्याशी बातचीत करून घेणार आहोत की तो नेमका निर्णय काय आहे आणि त्याच्या निर्णयाचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे, याच संबंधातली चर्चा आज आपण करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तो निर्णय नेमका काय आहे? नाही, अजून निर्णय झालेला नाही, पण असं आहे की चर्चा चाललेली बरोबर आहे. पण एक असं आहे की काय केलं आहे की ज्यावेळी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची दिल्लीत बैठक झाली, तर त्या बैठकीमध्ये नीती आयोगाचे जे सदस्य आहेत त्यांच्यावर दुसरेही होते, राका सक्सेना म्हणून. ते ॲग्रिकल्चर ॲडवायझर असे म्हणतात, ती पॉलिसी मेकिंग. तर त्यांच्या बोलण्यात असं आलं की आपण अमेरिकेतनं सोयाबीन आणि मका, सोयाबीन तर म्हटलंच बेसिकली, हे आयात करण्याची शक्यता आहे आणि त्याला सवलत देऊ, असंही त्यांचं वाक्य होतं. म्हणजे आता हे त्यांचं जरी मूळ पेपर मला दिसला नसला, पण जे एक्स्ट्रॅक्ट तो आहे ॲक्च्युली. आता एक काय आहे की सोयाबीन आणि मका ही दोन पिकं अशी आहेत आपल्याकडं की ती आपल्याला, तर तुम्ही म्हटलं तर अष्टपैलू पिकं म्हणतो आपण. कारण हे मका तर कधी येतो आपल्याकडे, काय कुठल्या हंगामात त्याला आम्ही म्हणतो असतो की नॉन फोटो सेन्सिटिव्ह असं म्हणत असतो. म्हणजे त्याला काय सोयाबीन तसं फरक पडत नाही फारसा इकडं तिकडं, जसा करीबला भाताला पडेल, गव्हाला पडेल असं पडत नाही असं. मग त्यांच्या बोलण्यात असं आलं की त्या पेपरच्या माध्यमातून की असं असं आपण आयात करतो, करायचा विचार चालला आहे. आणि तेलाचं जे नाव काढतात ना फक्त, तर तेलाचं असं आहे की तसं आपल्याकडे सोयाबीनचं शॉर्टेज नाही बरं का. सोयाबीनचं शॉर्टेज नाही आहे, मक्याची शॉर्टेज नाही आहे, तसं काही शॉर्टेज नाही आपल्याकडे. फक्त आपण हे नक्की आहे की खाद्यतेलाच्या आयातीचे आपण जगातले सर्वात मोठे आयातदार आहोत. पण त्याला कारण आपल्याकडे तर आपण प्रक्रिया करत नाही ना त्यांना. रानात शेतकऱ्यांना केली, पूर्वी घाणे होतेच ना, तर प्रश्नच येणार नाही त्यांना कधी. दुसरा एक भाग असा आहे मोठा की यांनी सांगितलं की नॉन जी एम, जेनेटिकली मॉडिफाईड, जनुकीय बदल केलेले, ते घेणार भारताने सांगितलं. तर त्याचं कारण एक असं आहे की जनुकीय बदल केलेले असतात, मी जी एम कॉटन वगैरे जे आहेत, की रोग आणि किडीला प्रतिबंधक करणारे, तर ते जे असतात, तर ते आम्ही वापरून ते घेणार नाही, कारण प्रत्येक वर्षी ते विकत घ्यावे लागतात असं त्यांचं म्हणणं होतं. तर ते मात्र त्यांनी बोललेलं आहे. पण आता यात एक मोठी अडचण काय माहिती आहे का, नुसता सोयाबीनचा वापर हा जरी भारत मोठा आयातदार तेल असला तर त्याच्याकरता होत नाही आपल्याकडे. आपल्याला सोयाबीनचा मोठा वापर प्रोटीन म्हणून होत असतो. कारण काय आहे की आता भारतामध्ये अ, शाकाहारीची संख्या बरीच आहे. अमेरिकेमध्ये असेल अर्धा% असेल की नाही माहीत नाही मला, पण भारतामध्ये बरीच आहे ना. 50%च्या वरच असेल शाकाहारी संख्या. मग भारतसारख्या देशाला ते स्वस्तातलं आम्ही प्लांट प्रोटीन म्हणतो ना, स्वस्तातलं मोठं, किंवा स्टार्च म्हटलं आपण तुमच्या मक्याचा, किंवा मका सरळ खायचं म्हटलं आपण, किंवा पोल्ट्री फीड म्हटलं आपण, किंवा जे सोया मिल म्हणतात, तर ते कशावर वापरतात, तर ते आपण जनावरांच्या खाद्यात वापरतात, जे काही वापरतात. हां, मग काय होतं, ज्यावेळी एखादी गोष्ट आयात करणार असं म्हटलं की ताबडतोब पहिलं काय होत असतं की इथल्या किमती झटक्यात खाली आल्या. कारण अमेरिका निश्चितपणे, हे त्यांचं वाक्य दिसतं त्यांच्या पेपरमधलं, की सवलत देण्याचा विचार करतोय, असं वाक्य आहे त्यांचं काहीतरी. आता त्यांना सवलत द्यायची काय कारण आहे अमेरिकेला? मी माझं म्हणणं असं आहे, आता मला अडचण माहीत नाही त्यांची, पण माझं म्हणणं असं आहे की अमेरिका हा सर्वात मोठा अनुदान देणारा शेतीकरता जगातला प्रसिद्ध देश आहे, चर्चेतला आहे. खरं म्हणजे ते करतायत ते सगळं जागतिक व्यापार परिषदेच्या उलटं करत असतात नेहमी. पण त्यांना कोण विचारत नाही. आता कोण विचारणार, अशापैकी त्याला असते पहिली. मग माझं काय म्हणणं माहिती आहे का, की जर दर ताबडतोब खाली झाले, एक तर आपल्याकडं सोयाबीनचा शेतकरी, आता ती कारणं बरीच दिलीत त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे की उत्पादन कमी आहे आपल्याकडे, शेतकऱ्यांनी वाढवावं. अरे उत्पादन कसं वाढवणार, पाणी वेळेवर मिळत नाही त्याला. उत्पादन कसं वाढणार, जे पाणी आहे ते 25% प्रदूषित आहे. नाही, सॉरी, जास्तच प्रदूषित आहे, पण 25% आपण उत्पादनाला मार्ग देतं, शेतीला आणि जनावरांच्या. हवेच्या प्रदूषणामुळे केवळ आपल्याकडं 15% नुकसान होतं. विचार की शेतकऱ्याचा दोष आहे का त्याचा? तर असं आहे की मग विद्यापीठाने खातं काय करतात? आता गव्हाचं केलं तर आपण निर्यात करतो ना. आपण खरं म्हणजे शेतमाल निर्यातीचे निर्यातदार चांगले, सर्वात मोठे अमेरिकन निर्यातदार होतो बरं का.
त्याचा बॅलन्स करायला ते करत नाहीत. मला काही कळालं नाही अजून यांचं खरं म्हणजे. आता एक असं आहे की जर सोयाबीनला जिथं आपला हंगाम बघतोच आपण सगळ्यात जास्त, की आता कशा प्रकारे पाऊस पडतोय आपण बघतोच आता. मग ज्यावेळी शेंगा आल्या आणि त्यावेळी पाऊस पडला तर सोयाबीन गेलं जमिनीबरोबर. ज्यावेळी फुलोरा आला त्यावेळी पडला तर गेलं, आणि मक्याचं कणीस आलं त्यावेळी पडलं तर तेही गेलं. दोन्ही भाग आहेत ना. मग अगोदर शेतकऱ्याला संरक्षण कुठलंच नाही. तसं अमेरिकेत नाही आहे. अमेरिकेत कुठल्याही कारणानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं नुकसान झालं, आणि उत्पन्न हे उत्पादन करताना आधारित काढतात ते, आणि ते प्रत्यक्ष म्हणजे आता तुम्ही त्या डेटा सायन्समध्ये आहे कम्प्युटरमध्ये, त्यात म्हणतात ते रिअल टाईम डेटा एक शब्द आहे त्यांचा. म्हणजे त्यावेळेचं आत्ता बोलतो आपण यावेळेचं काय आहे तर रिअल टाईम डेटा. तर रिअल टाईम काढतात ते उत्पादन खर्च, शेतकऱ्याची किंमत धरून, शेताची किंमत धरून, सर्व वेरीपासून सगळ्या धरून, त्याचं व्याज धरून, आणि याच्यानंतर फायदा धरून हे कायद्याने दिलेलं आहे. त्याला रिस्क मॅनेजमेंट एजन्सी म्हणतात. त्याला इरमा म्हणत असतो आम्ही. आम्ही भारत सरकारला 5 साली दिलं होतं पुस्तक प्रकाशित करून. पण रिस्क तर काहीच नाही. आता सोयाबीन शेतकरी झोपला, नॉर्मल आहे ना. मका शेतकरी झोपला, केळी शेतकरी झोपला, काय संरक्षण आहे त्याला? द्राक्ष शेतकरी झोपला, काही संरक्षण नाही ना त्याला. मग ज्या देशामध्ये सर्व संरक्षण देऊन काढलेलं आहे त्यालाही ते निर्यातीला अनुदान देतात, माझी ठाम माहिती आहे. आता कोणी जाहीर करत नाही. आपल्यात कसं आहे, शेतकऱ्याला थोडंसं जरी दिलं तरी बोंबाबोंब सुरू होते सगळीकडे की अनुदान दिलं. अरे अनुदान दिलंच नाही. अनुदान काय देते? त्याच्या रानातून तुम्ही असताना आलं ते प्रदूषित करताय. त्याचं पाणी चांगलं रानात आलं ते प्रदूषित करून टाकलं सगळ्यांनी. त्याची कोथिंबीरीची पिढी त्याला ₹1 मिळत नाही, ₹2 मिळत नाही. इथं ₹10 घेता तुम्ही, अर्धे खातात. कांद्याला ₹50 उत्पादन खर्च असेल, त्याला अगदी ₹30 झालं तर भारत बुडल्यासारखं सगळं पहिल्या पानावर धरत असता. म्हणजे एक साधा भाग आहे ना. तर शेतकरीच आत्महत्या करतो. कुठल्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली नाही, कुठल्या शेती मंत्र्यांनी केली नाही, कुठल्याही या योजनाकारांनी बोलणाऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही. शेतकऱ्यांनी इतका आत्महत्या केला, पश्चाताप झाला म्हणून रात्री केली का कुणी? कुणीच केली नाही. फक्त तोच करतो, हॉटेलवाला करत नाही. म्हणजे फक्त उत्पादन करणारा सोडून जगात कुठलाच देश नाही बरं का, भारतच आहे फक्त म्हणतो मी, की शेतकऱ्यांना एवढे हाल करणारा फक्त भारतच आहे. मला मग असं म्हणायचं आहे, की एवढा धाडसी निर्णय का? कशाबद्दल? काय तो तुम्ही त्याची चर्चा सुद्धा का? कारण काय एकतर माहिती का, एक तर तिथला पेपर असतो. त्या इंडियन चेंबर्सला कोण जाऊन बसले ऐकायला? ते दिल्लीत आहे. मलाच माहीत नव्हतं. तुम्ही काल सांगितलं तर मला कळालं, की म्हणून मी सर्च सुरू केला माणसांचा. कारण मी बऱ्याच वेळा अर्थसंकल्पातही जायचा. माझं ठाम म्हणणं आहे, जे धोरण करतात, जे काय असेल शेती खात्यापासून ते अर्थ खात्यापासून प्रत्येकाला जे काय, किंवा बँकापासून तुझं, ह्या सगळ्यांना एक एक एकर शेती द्या फुकटची, आणि स्वतःचं पोट जरा भरा म्हणा कसं तरी अगोदर. आणि मीच द्यायला लावतो शेतकऱ्यांना बरं निर्णय भागात बरं का. आणि त्यांच्या परिस्थितीने शेती करायची, आणि त्यांना सल्ला द्यायला अगदी सर्वात ज्ञानीशास्त्रज्ञ त्याला देऊन टाकतो. काय सांगतायत? अहो कापड धंदा बंद पडलाच त्यांचा. इथं मार्केट कमिटीला गेला तुम्ही तर सगळ्यात काय दिसतं? श्रीमंत कोण आहे? तुम्ही पूर्वी म्हणायचा की जो विकतो शेवटी तो हिऱ्याची अंगठी घालतो, जो उचलतो तिथलं काय जे तोलारी वगैरे म्हणतात त्यावेळी म्हणतो बरं का मी, त्याला म्हणतं चेन असते गळ्यात किंवा अंगठी असेल चांगली. आणि जो रानातनं करून आणतो त्यानं मंगळसूत्र घाण टाकलं असतं. हे मी जाहीर सांगितलं त्यांना. त्याला काय, याला काय अर्थ नाही ना. हे काय माझं म्हणणं माहिती आहे का, आज मी तिला सोयाबीनचं आणि मक्याचं शॉर्टेज असं नाही. मी तुम्हाला अजून अजून नाही असं नाही बरं का. ठीक आहे, आता असं आहे की पाऊस पडला, अमुक पडलं, थोडं होणारच आहे. तेलाचे आयात करता म्हणजे पूर्वीचे गाणे गेले गावागावातले तुमच्या. तुम्ही सोय काहीच केलं नाहीत. आता तुम्ही त्यांना काय सांगताय की जिथं आमच्याकडे बंदर आहे, म्हणजे मी वाचलेलं सांगतो बरं काय, पोर्ट आहे म्हणतो त्याला, त्या पोर्टच्या ठिकाणी प्रक्रियेची फॅसिलिटी असेल आमची, तेलाची फॅसिलिटी असेल, मग तिथं आम्ही घेतो, उभा करतो. मग रानातच उभा करा ना शेतकऱ्याच्या, आणि सांगा ना सोयाबीनला उत्पादन खर्च इतका आहे बाबा, काय 50, 60, 70 जो काय असेल तो, तर तुम्ही घ्या, ₹100 दिले तुम्हाला बांधून. शेतकरी ऊस काढून सोयाबीन लावतील ना. हे तुरीच्या वेळी सांगितलं तर मी, ते आमचे विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, तर ते तुरी शॉर्टेज आहे म्हटले. तर मी म्हटलं की तुरीला ₹100 द्या किलोला. 100% आमची कोल्हापूरकर सुद्धा ऊस काढून तुरच करतील ना, कुणी डोक्यात ताप आहे? ज्या शेतमालाला भाव आहे तोच शेतमाल शेतकरी शक्यतो अरे घ्यायला भाव बघतो. कायद्याने द्या,
आणि त्यात असा पाऊस पडला तर संरक्षण पाहिजे ना. इकडनं बिबट्या यायचा, तिकडनं काळविटी यायची. शेती करणं म्हणजे काय, मोरसुद्धा खाली पडलं उचलतात. खाता येते कोणाला शेतात, करता येत नाही ना काय तुम्हाला. आता तर गवारेडा आला, आता तर उसाला कोला लागला आमच्याकडं. बिबट्या तर प्रत्येक ठिकाणी दिसतो तुम्हाला. मग आता असं शेती करणं म्हणजे ऑफिस सुरक्षित धंदा आहे का तो. उघड्यावर जो पैसा टाकतो सोयाबीनचं बी टाकल्यापासून, खत टाकल्यापासून, कुठलाही शेतकरी उघड्यावर टाकतो ना पैसे. तुम्ही उघड्यावर टाकून झोपा बाहेर 100 रुपये ठेवून, पाकिट बघतात ना लगेच, बँकेत टाकतात ATM मध्ये. अरे त्याचे लाखो रुपये रानात पडलेत ना त्या. आणि त्या जमिनीची कुठेही किंमत 10 लाखाची आत नसेल बरं का आता. मग त्याला काय मिळतं. मग माझं काय म्हणणं यानं साधा उपाय म्हणजे अजून निर्णय झाला नाही. हे हे आत्तापर्यंत सांगते पुढे जास्त बरं का माझ्या. त्यांनी त्यांनी धोरण करायचं त्यांनी बोललेलं आहे. सवलत हा त्यांचा शब्द आहे, सॉफ्ट म्हणतो पण सवलत त्यांचा शब्द आहे. म्हणजे अमेरिका अगोदर निर्यातीला सवलत देण्याकरता बरीचशी जगभर चर्चा होती. पूर्वी असं होतं की अमेरिकेमध्ये ग्राहकाला सवलत 50% असायची, शेतकऱ्याला त्याची 100% किंमत द्यायची. ग्राहकाला 50% द्यायची ती ग्राहक अनुदान म्हणतात त्याला ते. म्हणजे एक कंझ्युमर हे म्हणायचे सपोर्ट. आता अनुदान शब्द वाईट बोलला जातो पण सपोर्ट म्हणायचे. आणि निर्यातदारांना ते 75% द्यायचे. हे मी सांगतोय, मी WTO कमिटीचा महाराष्ट्राचा सबकमिटी चेअरमन होतो मी. मी पहिल्यापासून सांगतोय ना की एक तर आपल्यात ओरडायची प्रत्येकाला फार सवय आहे. इतकं केलं तितकं केलं, हे दिलं ते दिलं. अरे मूलभूत सोयीनं आता जेवढं पाणी त्या रस्त्याला साठारलं आहे तेवढं पाणी बघितलं का तुम्ही. अरे तुम्हाला साधं जलशास्त्र कोणाला कळत नाही. जिथं तुम्ही जमीन होती तिथं जर कॉन्क्रीट टाकलं, टेरेस टाकलं तर पाणी कुठे जाणार आहे. मग माझं काय म्हणणं माहिती आहे का, जर आपण पुण्याच्या काय तुमचं ते कोर्टापासून स्वारगेटपर्यंत अंडरग्राऊंड आलो आहे ना आपण, काय असेल 36 फूट काहीतरी आकार आहे त्याचा. मग उभं गाडा ना मुंबईत ते. काय झालं 50 मिनिट टाकायला खाली, पाणी खाली जायला नसतं भूगर्भात सापडेल. बरी मागे लिहिलं आहे मी, लिहिलं नाही असं नाही, हे 15 साली लिहिलेलं, प्रत्येकाला जबाबदार माणसानं सांगितलेलं आहे. माझं एक काय ठाम म्हणणं माहिती आहे का, शेतकऱ्याला या देशामध्ये गृहीत धरलं सगळ्यांनी. हा काहीच करू शकत नाही. मेहनती कायदा करायचा, जमीन त्याच्या रानात नेणार, यांच्या रानात नेती का कुठल्या कुठल्या शहराने स्वतःच्या पाण्यावर धरण उभा केले नाही. वरती करतात ना, मुंबईला बादशाह असलं जे काही धरणं असली ती, तर पश्चिमेतल्या पाण्यावरती उभं करणार तुम्ही. आणि पुण्यात तर वरती धरणं आहेतच. आणि धरणग्रस्त तर शेतकरी वरनं बघत असतो पाणी, पण त्याला पहिले लिफ्ट करून कोण देत नाही. त्याच्या धरणात प्रचंड गाळ साठला असतो, साठला आहे तो. तो म्हणत नाही फुकटचा न्या तुम्ही, आम्ही ते देतो, म्हणजे काळं सोनं म्हणतो आपल्याकडून. ते कुणीच म्हणायला तयार नाही. हे काय म्हणते माझं एक पहिल्यापासून म्हणणं काय म्हणते काय, जर सोयाबीन आता आपल्यात तर काय व्हेजिटेरियन खूप आहेत, वारकऱ्यापासून ते, मी स्वतःही व्हेजिटेरियन झालं काही महिन्यापूर्वी. मग ते वारकऱ्यापासून ते तुमच्या जैन समाजापर्यंत बरेच, लिंगायत समाज बराचसा खात नसेल असे बरेच असतील. आणि म्हणजे काय म्हणजे मला तर 50%ची वरतीच असेल असं म्हणणं आहे. त्या लोकांना प्लॅन्ट प्रोटीन मिळणं ही आपली जबाबदारी आहे. अरे मग प्लॅन्ट प्रोटीन पावडर जिममध्ये केवढ्याला घेतात ते, मग त्याचा हिशोब करा नको आहे ना. तर मग त्यांना काय झालं, जास्त दर दिला तर तुम्हाला, आणि ते प्रमोट करा शाळेतनं, आणि त्यात भेसळ करू नका परत. शेतकऱ्याकडनंच घ्या माझं म्हणणं आहे. काय माहिती आहे का, शेतकरी भेसळ करत नाही आयुष्यात बरं का कधी. भेसळ करतात ते विकणारे करतात किंवा प्रक्रिया मधले उद्योग करतात, शेतकरी कधीही करत नाही. त्या दुधात त्यांनी भेसळ केली नाही कधी, जरी त्या बघितलं मी टी व्हीवरती कसं करतात, पण ते मधले दलाल करतात, शेतकरी करत नाही. शेतकऱ्याचा स्वभाव असा आहे, बाजरी पेरल्यानंतर गहू येत नाही, आणि कधीही गाईचं फॅट म्हैशीला येत नाही, म्हैसचं फॅट गाईला येत नाही. साधं त्याला त्याला काय पर्यायच नाही ना त्याला. आणि त्यामुळे त्याला प्रामाणिकता इतकी डोक्यात आहे तो, की रानातलं पीक तो नीट करून सोयाबीन आपलं खालचं घेतो आणि वरती म्हणतो चांगलं द्यायचं ना. आणि हा मुद्द्याला जर आपल्याला हे करायचं असेल तर मग नक्की काय कुठलं नाही नाही, माझं म्हणणं काय माहिती आहे का, की तुम्ही सोयाबीन शेतकरी आता पहिलं सोयाबीन कोल्हापूर जिल्ह्यात झालं तुमच्या माहिती करता, हे 90च्या सुरुवातीला बरं का. शिरोड तर आमच्यात खूप केलं, माझ्या रानातच 20 क्विंटल पर एकर काढलं तेवढे. मग ते एक म्हणाले मंत्री की फारच झालं म्हटले, तर ते आमचे दादा म्हणाले अहो पलीकडे 24 काढतोय म्हटले, काय विशेष नसतं. पण तिथं रोग आलाय म्हणून ते शिफ्ट झालं, मग लातूरकडे गेलं, तिकडनं आता विदर्भात गेलं. हे काय की सोयाबीन हे
तसं प्रोटीन आहे तसे नोड्युलस क्रॉप्स आहेत, म्हणजे जमिनीमध्ये नायट्रोजन ॲड करतात सगळे, तूर वगैरे सगळ्याच करतात, भुईमूग. है ना? मग ते जमिनीला तर फायदा होतो ना, त्यामुळे तोही मोठा भाग असतो बरं का. आणि मका कसा आहे की खूप लागतो, जनावरांनाही लागतो आणि स्टारची लागतो उद्योगाला. आणि मका कोंबड्यांनाही खूप खाद्य करतात त्याचं, जो काही उत्पादन खर्च आहे. आणि तुम्हाला काढायला प्रत्येक भागाचा त्रास होत असतो. अमेरिकेमध्ये शेतकरी रेकॉर्ड ठेवतात. माझं म्हणणं साधं आहे ना, तिथे शेती खातं असतं ना आपलं. तुमची काय ते तालुका शेड फार्म असतात, विद्यावाडी संशोधन केंद्र असतात. तिथं बघा ना तुम्ही खर्च किती आहे. तुम्ही म्हणा त्यांचा पगार जास्त आहे, पगार बाजूला काढणार. मी कुठे म्हटलं सरकारी पगार, पगार बाजूला काढा. पण शेतीची किंमत, घातली सगळी गुंतवणूक तिथं धरली पाहिजे तुम्हाला ना. आणि मालकाचा पगार धरला पाहिजे तुम्हाला. कारखान्याचे एमडी काय 10 लाख गेली किंवा 50 लाख गेली किंवा कोटी गेली महिन्याला, तर शेतकऱ्याला जर 200-300 जे काय असेल तुमच्या काय रोजगार हमीला म्हणतात ना, ते तिप्पट तर त्याला द्यायला पाहिजे ना निदान. नवरा बायको सकट 24 तास तेच करतात ना काम. ते काय बरं त्याला काय तर मग तुम्ही 1 रुपयाला काय ते 1 रुपयाला हे विकतात ज्वारी, 2 रुपयाला गहू आणि 3 रुपयाला भात. जगामध्ये आपणच आहे खायला. मग शेतकऱ्यांना सांगा ना, 0% व्याजाने पैसे दिले तुला, काय झालं सांगायला? कर्ज माफ करायला काय झालं? का माहिती आहे नाही नाही काय माहिती आहे का तुम्हाला की कर्जमाफीच्या आंदोलनाचे 2006 साली मोहन दारिया साहेब आणि आम्ही जनक, हे ते माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे काय मी सांगतो विषयाची पुस्तकी पब्लिश केली आम्ही. 72,000 प्लस कोटी द्यायला होतं. हे दिल्लीला आम्हीच पंतप्रधान 3 तास बसलो होतो, सगळे होते. एक सोडून कोणीही पाठिंबा दिला नाही, सर्वांनी विरोध केला. फक्त मनमोहन सिंग मात्र शांत बसले, कारण ते धैर्यानं मानत होते. आणि जे मी सांगितलं त्याच्यावर आधारित 1.5 वर्षी खाल्ली त्यांनी, पण त्यांनी दिला, अर्थसंकल्पातनं दिला. तर माझं तेच म्हणणं होतं ना, कारण 40,000 कोटी जर RBI सांगतं की शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडनं पैसे घेतल्याचं व्याज जातं 40,000 कोटी, आणि तेही शेतकरी 2% ते 5% महिना शेकडा, हे RBIचा रिपोर्ट होता त्यावेळेचा. तर म्हटलं मग तेवढंच कर्ज होतं आणि त्याचं किती कर्ज आहे म्हटलं त्याचं. आणि बँकांना नेहमी NPA प्रोव्हिजन असते, नॉन परफॉर्मिंग असेट. अरे पाऊस पडला नाही, अवळी पडला, नॉन परफॉर्मिंग झालं ना आमचं. ते वापरा ना आता. आत्ता जर वापरलं त्यांनी, हे काय शेतकऱ्यांचं कर्ज आहे माफ करायला? आणि तो कायमचा कायदा करा. जे काय आता यवतमाळ जास्त आत्महत्या झाला पुरी होता, म्हणजे आता X हजार कोटी तिथं कर्ज गेलं असलं, मग ठीक आहे ना, NPAची प्रोव्हिजन जी काही केली असली. मला माहिती आहे बऱ्याचशा बँका, स्टेट बँक तर 100% करायची पूर्वी. मग त्यांना घाला ना, उद्योगाला म्हणता तुम्ही 2 लाख कोटी दिले, 3 लाख कोटी तुम्हीच सांगत असता, म्हणजे आकडे ऐकतो. मग शेतकऱ्यांना काय झालं? आणि भारत मेरा देश महान कशावर ना, शेतीवर नाही ना. नोव्हेंबर विमानतळ करता म्हणजे काय शेतीमुळे करताय ना तुम्ही. हे कायदा काढायचा करायचं, वर्ण मेट्रो काढायची, काढायला हरकत नाही, प्रत्येकाला पाहिजे आहे. पण माझं म्हणणं आहे की कोणीही मला कम्प्युटर काय जे काही तुम्हाला जगात करायचं ते करा, शास्त्रकर. मी 83ला कम्प्युटरचं मॉडेल केलं आहे. मला एकाही माणसाने सांगावं कधीही की धान्याचा कण तुम्ही तयार करू शकता का? सोयाबीन करू शकता का तुम्ही? पाणी तयार करू शकता का? ते सांगतील हवेत नामकं घेतो. आणि जे तयार करू शकत नाही, तुम्ही एकदा असा तरी विचार करा, धागा तरी कापडा तयार करू शकतो का? नाही. मग असं आहे, कापूस उत्पादक आत्महत्या करतो, कापड विकणारा घालणारा मुळी करत नाही, तुम्ही करत नाही, विकणारा कापड करत नाही, शिवणारा कापड करत नाही. म्हणजे कुठेतरी गणित चुकले ना आपलं. म्हणजे काय बाप उपाशी आणि पोरग तुपाशी, असा देश चालत नसतो. हा देश चाललाय केवळ शेतकऱ्यांच्यामुळे, कितीही म्हणू देते. आता ठीक आहे, आता संघटित लोक असतात, इकडं असतात, राजकारणामध्ये दररोज एक एक प्रकार असतात. टी व्हीवरती माध्यमावरती एक अमक्या ठिकाणी अपघात झाला तो बराच दाखवला जातो. पण शेतकऱ्यांना हे जे धोरण आहे, हे जर उद्या परवा समजा निर्णय हे विदर्भात होणार आहे, कारण विदर्भात पण शेतकरी आहेत तिथले. मग आता आहे की विदर्भात त्यापेक्षा तुम्ही अगोदर आत्तापासून ऑइल मिलच का बसवत नाही का? 1000 एकर बसवा ना तुम्ही छोट्या छोट्या, नंतर प्युरिफाय करा. तिथं प्रोटीन का पाठवत नाही तुम्ही? आणि हे भारत सरकारला सांगा की हे आयात करण्यासारखी अमेरिकेतनं गोष्ट नाही आहे.
जिथं सबसिडाईज शेतकऱ्यांना हेवीली केलं जातं हे जगातले बहुतेक देशांना माहिती आहे. पण ते लेखी म्हणत नाहीत. तेही मागे एकदा लिहिलं होतं मी कुठल्याच पेपरमध्ये. इव्हन 18 रुपये सबसिडी म्हणजे एखाद्यानं आपल्यात अनुदान शब्द वापरला की सगळ्यांनी हेडलाईन सुरू करतात, शेतकऱ्यांनी इतकं अनुदान दिलं. अरे मग तिथं सपोर्ट म्हणतात ते शेतकऱ्यांना, कंझ्युमर सपोर्ट मानताना काय. आणि जागतिक व्यापाराचा कायदा आहे, मूलभूत सोयीला WTOची माफी आहे. म्हणजे ते धरत नाही सोयीत. म्हणजे मूलभूत सोयी कुठल्या? पाणी देणं, रस्ता देणं, प्रक्रिया करणं, मूलभूत सोयी आहेत ना. या त्यांना करून द्या ना. रस्ता पाहिजे बरोबर, शेताला रस्ता काय तुम्ही जे केलं त्याची काय म्हणायचं नाही, ते तुम्ही चांगलं केलेलं आहे. पण त्यानं शेती उत्पादन कमी झालं ना. आत्ता पाणी मोरायचं कमी झालं आमचं. मग पाण्याची लेवल खाली गेल्यामुळे परत पंपिंगला करत. आणि मध्ये ऐकलं मी भारत सरकारने 550 कोटी दिले, 250 कोटी काय ते म्हणजे मारतात. एकूण हे सोयाबीन आणि मका आयातीचा घाट नकोच. नाही अजिबात नाही. नाही नाही काय म्हणजे भारतात आयात करणं म्हणजे मला हे हा संकल्पना आपण जगातले एक आणि आपला महत्वाचा देश निर्यात करण्याचा अमेरिका आहे. उलट म्हटलं पाहिजे तुम्हाला सपोर्ट करतो आम्ही, अमेरिकेला देतो म्हणा. तुम्हाला किती पाहिजे सांगा, का फ्युएलला पाहिजे, कशाला पाहिजे, आम्हीच पाठवतो ना तुम्हाला. सर तुम्ही खरंच अतिशय मोलाचे विचार मांडलेत आणि ह्या चर्चेबद्दल माहिती सांगितली आणि आमच्याशी बोलत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.